नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकच्या या आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये याबद्दल खूप सारे संभ्रम आहेत की आपण जे शेतामध्ये शेणखत टाकतो तर हे शेणखत शेत नांगरणी करण्याच्या अगोदर टाकावं किंवा नंतर टाकावं। तर मित्रांनो, याबद्दलच काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आलेलो आहेत आपल्यासाठी। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। तर मित्रांनो, त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलवरती नुकतेच 500 सबस्क्रायबर पूर्ण होण्याच्या तयारीत आहेत आणि लवकरच आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हावे अशी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। तर मित्रांनो, असाच प्रतिसाद कायम ठेवावा आणि आपल्या चॅनलवरती नवीन जे काही कोणी दर्शक आलेले असतील त्यांनी निश्चितच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा अशी विनंती। तर मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये जे शेणखत टाकतो, दरवर्षी आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकतो। या शेणखताचा पुरेपूर आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये चांगला उपयोग व्हावा, त्याचबरोबर याचा आपल्याला चांगला फायदा व्हावा यासाठीच आपण हे शेणखत टाकत असतो। तर याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, शेणखत टाकत असताना बऱ्याच शेतकरी मित्रांना संभ्रम असतो की शेणखत हे शेत नांगरणी करण्याच्या अगोदर टाकावं किंवा नंतर टाकावं, याबद्दल बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत। तर मित्रांनो, शेणखत टाकताना आपली शेतजमीन कोणत्या प्रकारची आहेत, आपलं जे शेणखत आपण टाकणार आहोत ते शेणखत कोणत्या प्रकारचे आहेत, म्हणजे चांगलं कुजलेलं आहे किंवा काडी कचऱ्याचं आहे, शेणखत टाकल्यानंतर कोणतं पीक घ्यायचं आहे, हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। यावरूनच आपण आपलं शेणखत कधी टाकावं हे आपण ठरवू शकतो। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले शेणखत कसे आहे, म्हणजेच आपण जे शेतामध्ये शेणखत टाकतो आहे हे शेणखत जर संपूर्ण कुजलेलं असेल तर आपण हे शेणखत आपल्या शेत नांगरणी केल्यानंतर देखील टाकू शकतो। परंतु जर शेणखत हे चांगल्या प्रकारे कुजलेलं नसेल तर हे शेणखत आपल्याला शेत नांगरणी करण्याच्या अगोदर टाकणं खूप फायद्याचं ठरेल, जेणेकरून हे आपल्या शेताच्या तळाशी जाईल, मातीमध्ये दबेल आणि जे न कुजलेला भाग आहे हा चांगल्या प्रकारे कुजून आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो। परंतु मित्रांनो, यामध्ये काही नुकसान देखील आहेत। तर शेणखत एकदम जास्त पालापाचोळ्याचं वगैरे जर असेल तर यामध्ये काही घातक बुरशींची प्रक्रिया होऊन आपल्या पिकासाठी हे शेणखत घातक ठरू शकतं। त्यामुळं शेणखत टाकताना नेहमी चांगलं कुजलेलं शेणखतच आपल्या शेतामध्ये टाकावं। तर मित्रांनो, शेणखत टाकत असताना आपली शेतजमीन कशी आहे, म्हणजेच आपली शेतजमीन जर संपूर्ण एकदम सपाट असेल, शेतजमिनीमध्ये पावसाचं पाणी जास्त प्रमाणामध्ये वाहून जात नसेल तर आपण शेणखत हे शेत नांगरणी केल्यानंतर टाकावं, म्हणजेच आपलं शेणखत त्यामध्ये चांगल्या प्रकारे पिकासाठी उपयुक्त ठरेल। जर आपली शेतजमीन अतिशय जास्त उताराची असेल आणि आपल्याकडे पाऊसमान जास्त असेल आणि त्यामध्ये आपल्या शेतामधून पाणी सतत वाहत असेल तर त्यामध्ये आपण शेणखत टाकताना हे शेणखत शेत नांगरणी करण्याच्या अगोदर टाकावं, म्हणजेच शेणखत मातीआड होऊन त्याचा पाण्याबरोबर ते शेणखत वाहणार नाही आणि पिकासाठी पुरेपूर उपयोग होईल। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतजमिनीमध्ये कोणते पीक घेणार आहोत, यामध्ये पीकनिहाय आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकू शकतो। म्हणजेच आपण जर कपाशी, ऊस किंवा तूर यांसारखे खोलवर मुळी जाणारी पिकं जर घेणार असाल तर आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकताना शेत नांगरणी करण्याच्या अगोदर देखील टाकलं तरी चालू शकतं, म्हणजे शेणखत मातीआड होईल आणि पिकाच्या योग्य वाढीमध्ये ते या पिकाला लवकर उपलब्ध होईल। परंतु मित्रांनो, आपण जर कांदा किंवा इतर असे कमी खोलीवर जाणारी पिके जर घेणार असाल तर शेणखत हे शेत नांगरणी केल्यानंतरच टाकलेलं योग्य ठरेल, जेणेकरून ते शेणखत जास्त खोलीवर जाणार नाही आणि आपल्या पिकासाठी ते लवकर उपलब्ध होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये शेणखत टाकताना आपण कोणते पीक घेणार आहोत, त्याचबरोबर आपल्या शेतजमिनीचा आकार कसा आहे, शेतजमिनीची खोली कशी आहे, त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये पाऊस म्हणजे आपल्या परिसरामध्ये पाऊसमानाचं प्रमाण कशा प्रकारे आहेत, यावरून आपल्या शेतामध्ये शेणखत आपण केव्हा टाकावं आणि शेणखत टाकताना हे नेहमी चांगल्या क्वालिटीचं, चांगलं कुजलेलं आणि योग्य दर्जाचं शेणखत टाकणं हे खूप गरजेचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्त्वाचा ठरला असेल। आपण आपल्या शेतामध्ये योग्य नियोजन करून योग्य प्रकारे शेणखत टाकल्यास निश्चितच आपल्या
पिकांसाठी याचा चांगला उपयोग होऊ शकते। आपल्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे देखील आम्ही घेऊन येत राहू, तेव्हा निश्चितच आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन। आपल्याकडे देखील काही अडीअडचणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा, आपण त्यावरती लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये काहीतरी अशीच नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।